नमस्कार, मी रोहित. नमस्कार, मी रोहित आणि तुमचं खूप खूप स्वागत करतो व्हील्स अँड व्हील्स स्टोरीजमध्ये. सकाळी आता 5:30 वाजलेत बरोबर आणि गाडी बिडी सगळे सेट करून ठेवले. इकडे सगळे गिअर सगळं पसारा अवॉइड करा, पण हे सगळं तयारी करून ठेवले आणि बरोबर आता निघतोय मी पुण्यात जायला. सगळं गाडी कोल्ड स्टार्ट वगैरे करून ठेवले व्यवस्थितपणे, स्प्रे मारलाय, डन झाले आणि बॅग बांधून झाले. आता फक्त गेअर अप व्हायचं आणि निघायचं आहे. का चाललोय, कुठे चाललो, कशासाठी चाललोय हे तुम्हाला सगळं गाडीवरती बसून सांगतो, कारण लेट झालं ऑलरेडी. तयार होतो आणि लगेच तुम्हाला थोड्यात भेटतो. बाय. मस्त वातावरण आहे एकदम. अक्कलकोटला पण जाणार होतो, ते पण बाईक घेऊनच जाणार होतो, पण राज आणि बोला की नको म्हणूनसाठी गाडी घेऊन जाऊया, लॉंग डिस्टन्स आहे, थोडं सेफ राहील आणि म्हणून म्हटलं सोडलं पडलं बाईकचा विषय. पण आता बरेच दिवसांनी आपल्याला होते राईड, तर छान वाटतंय. हा काय व्ह्यू आहे, थांबू नाही शकत रे, हा एक ड्रॉबॅक आहे माझा. सोनिया रे माही मेरा कितने नहीं हो दिल लगना. आपण ज्यांना बराच वेळ शोधत होतो ते आता सापडलेत आपल्याला. हेल्मेट घेतेस? हेल्मेट हा, मग थांब इथे. यही फायरिंग चाहिए हमें. हा थांब ना, घेईन ना, थांब. कशिडी घाट येईल जेव्हापासून तो बहुधा झालाय ना कशिडीला, तेव्हापासून ते जे काय टायमिंग आपला बराच वाचतो. मला वाटतं पाऊण तास वाचतो किमान तिकडच्या पेक्षा ह्या तुलनेत. तो चांगला आहे. मग हा रस्ता आहे तो वरती कशिडी घाटातून जायला, पण हा मला वाटतं ट्रकसाठी अवेलेबल आहे. इकडे आयडिया नाही मला, पण हा छान आहे. हे लागली असं असतो हा मध्ये पॅच आला पटकन, की गाडी कंट्रोलच करता येत नाही. ये पुढे. आपली जी गेल्यास गाडी बंद पडली होती ना अक्कलकोट जाताना, तो हा स्पॉट होता इथेच. इथून मग गाडी सावकाश त्याच्या पार घेऊन गेलो आणि नंतर गाडीने एक जीव सोडला, तो काही सोडला. मग गाडी दुसरी बोलायला लागली आणि मग गेलो आम्ही पुढे. मगच अँगल बघितला चेक करत मोबाईलमध्ये, पण खूप खाली होता. आत्ताच कसं आहे परत चेक करायला लागेल मला पुढे. ॲक्च्युली कळत नाही आहे, कारण ते हेल्मेटच्या मागे जे लावले ना माउंट, त्याला तो कॅमेरा ऑलरेडी टच होतोय. तर बघायला लागेल परत पुढे जाऊन, बघतो आणि तुम्हाला. पण मोठो हाच राहील की तुम्हाला काहीतरी चांगलं दाखवायचं आहे आणि प्रयत्न तोच आहे आपला. आणि तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगत जा की दादा असं कर, दादा हे कर, ते कर. आपण थोडेसे फेरबदल करू, कारण तुम्ही तुमचा सगळ्यात किमती गोष्ट असते ना आपली, ती तुम्ही देणार आहात, तो म्हणजे वेळ. कारण माणसाकडे वेळ देणं ही एक मोठी गोष्ट आहे. बाकी पैसे किंवा काही म्हणा तुम्ही, सगळं काय असतं, पण एखाद्याला वेळ देणं हे खूप कठीण. तर जेव्हा काही तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला तुमचा थकवा किंवा काही असेल, तुम्हाला छान वाटलं पाहिजे. आणि मी जे फिरेन त्यासोबत मला तुम्हाला सुद्धा फिरवायचं आहे. त्यामुळे व्लॉग जरूर बघा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि घंटा दाबायला विसरू नका माझ्या मित्रांनो. पीछे आता हे गाणं लागलंय, आगे रहियो पीछे रहियो, कारण निखिल आणि मला तसं होतंय. आगे रहियो हे रहियो पीछे रहियो, मेरा रहियो और बस तेरा रहियो.
संग रहियो संग रहियो. महाड आलंय आणि 7:30 वाजलेत. नाश्त्यासाठी थांबू बहुतेक आणि किरकिरच्या गाडीमध्ये काय भरायचं, पेट्रोल भरायचं आपल्याला. ही टाकी छोटी आहे त्याच्यामुळे आता भरलेलं बरं राहील, कारण पुढे तामिनी घाट चालू झाला की पुढे पेट्रोल पंप वेगळं कठीण आहे थोडंसं. त्याच्यामुळे ते मध्ये भेटलं तिथे भरून टाकू. मग एकदा पुढे जिथे मिळेल ना, तामिनी घाट सोडल्यावरती मला टेकमध्ये लागतं की ते एकदा फील करू, मग ते बरोबर होऊन जाईल. काम चालू आहे ब्रिजचं. कट कट मानगाव इथून 20 किलोमीटर आहे आता. म्हणजे नाश्त्याचा ब्रेक करू आणि मग जाऊ परत पुढे. चिल 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 चिला जरा गाडीचा ॲक्सिलेटर द्या ना. सिम्मा गाडीची 80ची स्पीड आहे ना, क्रूज करायला छान आहे. नो व्हायब्रेशन, नथिंग नथिंग नथिंग, स्मूथ जाते एकदम. आणि अजून थोडंसं आपलं किती चाललो आहे, 78 किलोमीटर चाललो आहे सकाळपासून. ती काही नाही वाटत आहे, नॉर्मल आहे एकदम. सगळे अवयव एकदम शाबूत आहेत आत्तापर्यंत तरी. पुढचं काय माहिती नाही, छान वाटतं एकदम. त्याच्यामुळे मला जास्त तरी बाईक आवडते किमान. क्या हो गया भाई, कांट हो गया क्या बाईक ट्रक के साथ. बायकर्स थांबले होते बरेच जण आणि ट्रकवाला होता, तर काहीतरी झालं असलं त्याशिवाय नाही. पेट्रोल फिल करायचं आहे आता. 2 मिनटं थांबूया आणि एक ब्रेक होईल. ओके 4 किलोमीटरनी मानगाव येईल. तिथे आपण नाश्ता करू मस्तपैकी एकदम. किरण गेल्या वेळेला की किरणला माहिती आहे नाश्ता कुठे चांगला मिळतो आहे, त्याच्यामुळे किरण डिटेक्ट करेल आज आपल्याला नाश्त्यासाठी. कारण गेल्या तिने खाल्लं आहे. कारण ह्या पट्ट्यात यायचं म्हटलं तर खाणं कुठं चांगलं भेटतं आपल्या ह्यातलं काही आयडिया नाही. आपल्या चिपळूणात ठीक आहे, माहिती आहे आपल्याला काय काय कुठे छान भेटतं, किंवा इतर मुंबई किंवा पुण्यामध्ये सुद्धा. पण ह्या मधल्या रोडमध्ये चांगलं खाणं मिळणं कठीण आहे थोडंसं. ज्याला माहिती आहे, रोजचा ट्रॅव्हलिंग करतो त्याला ठीक आहे, किंवा इथं छान भेटतं तिथे छान मिळतं. तर बघू, मिसळ खाणे की इच्छा हुई हाई. कसं आहे व्हायला, हवेचा आवाज जास्त येतो का तुम्हाला? झू 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 झू. हिरवा निसर्ग हा गमतीने सारे गमतीने छेडा रे जीवनाचे येत गारे मुंदवारे ला 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 ला. ओ नवा रंग पसरा उंच उंच लहरा, नवा रंग पसरा उंच उंच लहरा भिरभिरणारी जीवनाचे येत गारे. 5 मिनिटाचा ब्रेक घेतला मस्तपैकी. त्याची गाडी गरम झाली होती खूप, त्याच्या गाडीचा ऑइलचा वास येत होता म्हणून थोडा ब्रेक घेतला. आता इथून मला वाटतं 50-60 किलोमीटर असेल डायरेक्ट. आणि इथेच बॅक साईडलाच मिल्की वॉटरफॉल आहे. नेक्स्ट टाइम आपण जेव्हा कधी येऊ ना तेव्हा तो आपण एक्सप्लोर करू मस्तपैकी, कारण इथून ट्रेकिंग आहे. आता ते जाणं पॉसिबल नाही आहे, पण हा इथला व्ह्यू बघा काय क्लास आहे. इथे पण जाऊ शकत नाही, इतकं सुंदर आहे. तुम्हाला इथनंच दाखवतोय, लाज वाटली पाहिजे मला, पण आता काही तेवढंच दाखवू शकतो मी. अवतार पण असं झालाय ना की मला स्वतःकडे बघवत नाही, इतकी खराब आणि घाण अवस्था झाली. आणि आपली धंदो बघा.
A few moments later. MRI करायला सांगितलं. त्याने कसं काय चेक केलं? दाबलं तो कायरोप्रॅक्टिक आहे की नाही डोळे आहे. डोळे? डोळा आहे आपलं काय म्हणतो त्याला ऑर्थो पण नाही ऑर्थोपेडिक. कायरो कुठे जायचं? सगळं खाडखोड मोडून कसं तर थोडंसं फ्रेश होऊन आता बाहेर पडलोय. निखिल थोडंसं काम आहे लॅपटॉपचं आणि पोटात आता आग सुटली. ती आग मिटवायची पोटाची. तर काय ते 2 घास खाऊ आणि अजून कुठे जायचं रे. हां एक मेन गोष्ट आहे जी दाखवायची आहे. बघूया पण असं मी ट्राय केले ती गोष्ट पण ज्याने जे नाही केले ट्राय त्या माणसाला ती ट्राय करायची. मन में लड्डू फुटा. मॅगडीमध्ये बसलोय मस्त ऑर्डर करून झाले आणि आता लक्ष इकडे गेले असं. पाऊस आलाय पुण्यात दिसत नसेल मला वाटतं कदाचित. मजबूत भूक लागली आणि येऊन मॅगडीमध्ये आलोय. हे नातं आपलं जुळलंय गोव्यामध्ये मॅगडीचं. गोव्यात काय नव्हतं 3 दिवस खायला 3 दिवस मॅगडीवर 3 दिवस मॅगडीच. गोव्यात जाऊन नाही. मस्त खाऊन झाले. हे बाबू घरी जा रे. आई बोलत असेल तुला घरी जा रे बाबू जा घरी. 1 साईड आहे 1 साईड पण काय राहिलंच नाही. असं चिपळूण आपण पुण्यात आलोय आहे ना. त्याला म्हणतात गट्स. पंक्चर झालं त्याचं हाताचं घेऊन यायला पाहिजे. आता काय जाय लॅपटॉपचं ना. लॅपटॉप नंतर हां तिकडे जाऊ. खाली डिस्प्ले आउटपुट कर रहा है. असा लॅपटॉप आणलाय नवीनच आहे. तो हेच नव्हतं. हेच म्हणजे काय लॉग इन नाही होती. हेच होत नाहीये तेचसाठी आणलं. ह्या अर्ध्या सफरचंदाचे पैसे असे असे झालं. काय झालं त्याला. और इसके लिए तो डॉक्टर के पास लेके आए हम लोग. हम कर करके थक गए. अच्छा हो मैंने सोचा हो गया. क्या यार मायूस कर दिया. अच्छा हंसी आ रही थी अभी. मेरे पास होगा रुको मेरा है. काय ते कनेक्टर. तर वाटलं चालू होईल पण नाही. थोडासा परत वेळ गेला. ॲपल आहे काय लगेच नाही होणार ना.